लाडकी बहीण योजनेमधून तब्बल 80 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं आहे, म्हणजे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. हो, हा खूप मोठा आकडा आहे. कारण संपूर्ण लाडकी बहिणी योजनेअंतर्गत 2.5 कोटीच्या आसपास लाभार्थी हे लाभ घेत होते. त्याच्यापैकी 80 लाख लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, म्हणजे आता फक्त 1.5 कोटी लाभार्थी हे उरलेले आहेत. त्यामुळे सगळीकडे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण या 80 लाख मध्ये त्यांचं नाव तर नाही. कृषी बातमी बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पात्रता आणि कागदपत्रांच्या कडक तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो आता बंद होणार आहे आणि या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या आधीच्या 2,46 लाखांवरून थेट 1,66 लाखांवर आली आहे. दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली आहे. या पडताळणीवरून ही माहिती आता समोर आल्याचं कळत आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये. सरकारनं तसा मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार. या महिला अपात्र ठरल्यानं त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. दरम्यान या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्यावर आपण एक नजर टाकूया. ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई-केवायसी त्यांनी पूर्ण केली नाही. ई-केवायसी वेळी नोंदी ज्या होत्या त्या त्यांनी अपडेट नाही केल्या. चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आली किंवा योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन काहींकडून करण्यात आलं. तर उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणं हे देखील त्यांना भोवल्याचं दिसतंय. वैयक्तिक माहितीतही विसंगती आढळल्यामुळे या अपात्र ठरल्यात. ऐंशी लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्या संदर्भातली कारण आपण जाणून घेतली. कारण ई-केवायसी ही प्रक्रिया होती. त्या प्रक्रियेमध्ये काहींनी चुकीची माहिती दिली, उत्पन्न लपवण्यात आलं. त्यामुळे विविध कारणास्तव त्यांचं ई-केवायसी पूर्ण झालं नाही आणि त्या अपात्र ठरल्या. त्यामुळे आता त्यांना याचा लाभ पुढे मिळणार नाहीये. तर तुम्हाला कोणकोणत्या लाडक्या बहिणींचं पत्ता या योजनेमधून आता कट करण्यात आलेलं आहे? 80 लाख लाभार्थ्यांमध्ये तुमचं नाव असू शकतं का? आणि लाडकी बहीण योजनेचे जे 80 लाख लाभार्थी अपात्र ठरवण्यात आलेले आहे, तर ते कोणकोणत्या निकषावर अपात्र ठरवण्यात आलेलं आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. नमस्कार, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या युट्यूब चॅनलवर. गेल्या 2-3 दिवसापासून लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्वपूर्ण अपडेट ही समोर येत आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या 80 लाख लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. आज याच्यावर स्वतः महिला व बाल विकास मंत्री जे अदिती तटकरे तर त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा कबुली केलेली की 80 लाख लाभार्थी हे अपात्र ठरवले गेलेले आहेत. त्याच्यापैकी आता ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी केली नव्हती, म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदत होती, परंतु त्यानंतर बऱ्याच लाखो लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी ही पूर्ण केली नव्हती. काही कारणामुळे त्यांनी आपली ई-केवायसी ते पूर्ण करू शकले नव्हते. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींचा मोठा आकडा हा जो 80 लाख लाभार्थी अपात्रच आहे तर त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतर 2 नंबर म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी दुरुस्ती केली नव्हती. बघा, त्यानंतर महिला व बाल विकास विभागाने एक संधी दिली होती त्या लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींनी आपली चुकीची ई-केवायसी केली होती. तर अशा लाडक्या बहिणींनी चुकीची ई-केवायसी केल्यानंतर आपली ई-केवायसी दुरुस्ती केली नव्हती, त्यांचा सुद्धा मोठा आकडा याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरेंच्या मते अशा देखील लाडक्या बहिणी याच्यामध्ये आहेत ज्यांचं वय हे 65 वर्षापेक्षा जास्त आहेत. अशा सुद्धा लाडक्या बहिणी या 80 लाखाच्या आकड्यामध्ये आहेत. त्यानंतर अशा सुद्धा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. कारण महिला व बाल विकास विभागाने जो डाटा आहे तर तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून डाटा मागवलेला आहे आणि त्या डाटामध्ये मॅच हे झालेले आहेत. ज्यांचा उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना सुद्धा अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे या 80 लाखाच्या आकड्यामध्ये त्यांचं सुद्धा नाव असू शकतं. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींनी चुकीचे डॉक्युमेंट दिले होते, हो मी बरोबर सांगतोय, ज्या लाडक्या बहिणींनी चुकीचे डॉक्युमेंट दिले होते तर अशा लाडक्या बहिणींचं सुद्धा नाव याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे मित्रांनो. म्हणून बऱ्याच लाडक्या बहिणींनी चुकीचे डॉक्युमेंट दिले होते तर त्यांना लाभ सुरू झाला होता, तर मात्र आता लाभ मिळणार नाही. 80 लाखाचा आकडा खूप मोठा आहे. आता पुढच्या लाभापासून
निम्मेवर ज्या लाडक्या बहिणी आहेत, तर त्या लाडक्या बहिणी आता योजनेमधून वगळण्यात आलेल्या आहेत. त्या बहिणी या ई-केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरेंनी दिलंय. काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया. आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते. तर आपण पाहतोय लाडकी बहिणीचे निकष बदललेले आहेत आणि त्या निकषानुसार अनेक लाडक्या बहिणी या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. एकीकडे विरोधक त्यांच्यावर टीका करतात तर सत्ताधारी मात्र स्पष्टीकरण देतात. आता बघूया पुढे लाडकी बहिणी योजनेबाबत काय अपडेट येते. ती अपडेट मिळवण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.